मालवण येथील राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला। अत्यंत घाईगडबडीने हा पुतळा तयार केला गेला। 8 महिन्यापूर्वी याचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं होतं। या घटनेसाठी महायुतीचं भ्रष्ट सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत आम आदमी पार्टीने राजकोट किल्ल्यावर निषेध आंदोलन करत महायुती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। कंत्राटदारांचं निकृष्ट काम आणि कामामध्ये झालेला भ्रष्टाचार यामुळेच हा पुतळा कोसळला। स्वतःच्या चुकावर पांघरून घालण्यासाठी हे सरकार या प्रश्नावर राजकारण करू नका असं म्हणतंय। पुतळा पडल्याचं कोणतंही शल्य या सरकारच्या मंत्र्यामध्ये नाही। उलट काहीतरी चांगलं घडायचं असेल म्हणून पुतळा पडला असं अशास्त्रीय कारण शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर देत आहेत। त्यामुळे या मूजवर भ्रष्ट सरकारचा निषेध करत असल्याचं आपचे प्रदेश संघटन सचिव यांनी सांगितलं। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष परेश साळवी, कोल्हापूर शहर अध्यक्ष उत्तम पाटील, डॉक्टर कोम्हाजी पाटील, अभिजित कांबळे, मिली मिश्राम, दुष्यंत माने, ओंकार पताडे, राकेश गायकवाड, रवींद्र राऊत, रमेश कोळी, दत्तात्रय बोंगाळे आदी उपस्थित होते। कोटियन इन्फो टेक्नॉलॉजीज LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम। USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी। कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी। डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध। डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील। प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर। तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा। अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com, मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर 8956911086।